नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, तैसे सबाह्य आपुले जेणे गुरुकुळी वो पिले, आपण पे केले भक्तीचे घर. ज्ञानेश्वरीतील अध्याय 13 ओवी क्रमांक 374. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. हा ज्ञानेश्वरांचाच एक सुरेख अभंग आहे. इथं गीतेतील आचार्योपासना किंवा गुरुभक्ती हा विचार ज्ञानेश्वरांनी मोठ्या आवडीनं मांडला आहे. खरा शिष्य आपलं मन आणि शरीर सर्व इंद्रियांसह गुरुकुळाला अर्पण करतो. एवढंच नव्हे तर तो स्वतःला गुरुभक्तीचं घर करून टाकतो, असा या ओवीचा भावार्थ आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे बाबा, गुरुची सेवा म्हणजे सर्व प्रकारच्या भाग्याची जन्मभूमी असते. आपली सगळी जलसंपत्ती बरोबर घेऊन गंगा नदी समुद्राला जाऊन मिळते. चारी वेद ब्रह्मपदामध्ये विलीन होतात. स्वतःच्या सर्व गुणांचा संभार बरोबर घेऊन प्रियतमा आपलं सर्वस्व प्राणनाथाच्या चरणी अर्पण करते. तसाच महात्मा स्वतःचं सर्वस्व श्री गुरूंच्या चरणी वाहून टाकतो. एखादी विरहिणी रात्रंदिवस प्रियकराचं स्मरण करीत असते. तसंच याच्या मनामध्ये सतत गुरुच्या घराचं चिंतन चाललेलं असतं. गुरुप्रेमाचं त्याला मोठंच वेड असतं. गुरुच्या घराकडून साधी वाऱ्याची वावटळ आली तरी सुद्धा हा त्या वावटळीला धावत सामोरा जातो. गुरुविषयी बोलणं त्याला अतिशय आवडतं. तो स्वतःच्या जीवाला गुरुच्या घरात मिरासदारी करून ठेवतो. वासराला दावं लावून जसं गायीपासून थोडं दूर बांधून ठेवावं, तसा तो केवळ श्री गुरुच्या आज्ञेमुळं आपल्या गावी राहतो. मात्र श्री गुरूंचं स्मरण तो सतत करीत असतो. अशा स्थितीत कोणी माणूस गुरुच्या गावाहून आलं तर सुकणाऱ्या अंकुरावर अमृताच्या धारा पडाव्यात तसा त्याला आनंद होतो.